स्वामी ओम. कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23ला जर तुमचा जन्म झालेला असेल, तर तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल, की 2025 आपल्यासाठी कसं असणार आहे? आहे ना उत्सुकता? म्हणजे संधी असणार आहेत, का आव्हानं असणार आहेत, का संधीचं सोनं होणार आहे? हे सगळे प्रश्न तुम्हाला नक्कीच पडलेले असतील. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये या सगळ्याविषयीच बोलणार आहोत. नमस्कार, मी भाग्यश्री ओरसे तुम्हा सर्वांचं वास्तू भाग्यराज या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आता तुम्ही आहात मुलांक 5 म्हणजे रूल्ड बाय बुध आणि वर्ष आहे मंगळ महाराजांचं. तर बुध म्हणजे कसे असतात? एव्हरग्रीन, कायम एनर्जेटिक असतात ते. म्हणजे नवीन नवीन गोष्टी शिकायला आवडतात, नवीन सारखं काहीतरी करायला आवडतं. आणि मंगळ महाराज कसे? तर ऊर्जाच ऊर्जा. मंगळ म्हणजे ऊर्जेचं भंडार. तर आता ही एक्सेस एनर्जी तुम्हाला भेटणार आहे. त्याचं काय करणार? त्याचं अ, फायदा होणार का? ती एक्सेस एनर्जी कशी तुम्ही युटिलाइज करणार? त्याचा आपल्यावर कसा परिणाम होणार आहे हे आपण आज पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण तुमच्या करिअरविषयी बोलूया. तर करिअरमध्ये तुम्हाला अनेक नवीन संधी मिळतील. मार्केटिंगचा जॉब असेल किंवा तुम्ही ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये असाल, डिजिटल मार्केटिंग किंवा सोशल मीडिया या सगळ्यामध्ये असेल किंवा हॉटेल इंडस्ट्री, तर यामध्ये तुम्हाला भरपूर फायदा होईल. आणखीन फायदा जर करून घ्यायचा असेल तर तुम्हाला यावर्षी काय करायला लागेल, की सुरुवातीला म्हणजे आपण जे ठरलेलं काम आहे त्याच्यापेक्षा जास्त जबाबदारी कशी मिळेल आपल्याला याच्यावर भर द्या तुम्ही. म्हणजे स्वतःहूनच तुमचे जे कोणी अधिकारी असतील, सीनियर्स असतील त्यांच्याकडे जाऊन आणखीन जबाबदारीची मागणी करा, की मी याच्यापेक्षाही जास्त काम करू शकतो आणि स्वतः जबाबदारी घ्या. त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल. एक तर तुम्हाला अनुभवही मिळेल आणि इन्क्रिमेंट आणि प्रमोशनसाठी सुद्धा त्याचा फायदा होईल. बिझनेस जर करत असाल तर पुन्हा हेच म्हणजे मार्केटिंगमध्ये असं म्हणजे डिजिटल मार्केटिंगचा उद्योग असेल तुमचा किंवा हॉटेल इंडस्ट्री असेल, मेटल इंडस्ट्री असेल, तर नक्कीच फायदा होऊ शकतो तुम्हाला. त्यासाठी काय करायचं फायदा होण्यासाठी, जास्त फायदा होण्यासाठी? तर मार्केटिंग म्हणजे तुम्ही जे तुमचं प्रोडक्ट आहे ते जास्तीत जास्त त्याचं मार्केटिंग करा. लोकांपर्यंत ते कसं जाईल कारण दिखेगा तो बिकेगा. तर जास्तीत जास्त मार्केटिंग करा त्याचं, ॲडव्हर्टाइजमेंट करा आणि नवीन-नवीन लोकांच्या नवीन-नवीन मार्केटिंग जे काही स्ट्रॅटेजीज आहेत त्याचा वापर करून जर तुम्ही बिझनेसमध्ये वापर केला तर आणखीन फायदा होईल तुम्हाला. आर्थिक परिस्थिती खूप छान असेल. वेगवेगळ्या मार्गाने पैसा येईल. त्याची छान गुंतवणूक करा. वायफळ खर्च करू नका. काही अनपेक्षित खर्चही येतील तुम्हाला मध्ये-मध्ये, पण ते तुम्ही मॅनेज करू शकाल. फक्त खर्चावर नियंत्रण ठेवायचं आणि शेअर मार्केटमध्ये जर असाल तर कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या. म्हणजे उगाच कोणाच्याही भरीला जाऊन काही कुठेही पैसे गुंतवू नका. कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली तर आणि लाँग टर्मसाठी गुंतवणूक केली तर नक्कीच फायदा होईल. आणि गुंतवणूक तुम्हाला जर करायची असेल तर तुम्ही म्हणजे शेअर मार्केटमध्ये जर असाल तर तुम्ही मेटल म्हणजे सिल्वर, चांदीमध्ये पैसे गुंतवू शकता किंवा मग रिअल इस्टेटमध्ये म्हणजे मोकळी जी जमीन असते, कन्स्ट्रक्टेडपेक्षा मोकळी प्लॉट्स जे असतात, जमीन असते, अशा ठिकाणी तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. नातेसंबंध कसे असतील? नातेसंबंधही खूप छान असतील तुमचे यावर्षी. एकच काळजी घ्यायची आहे, की कुठलाही निर्णय घेताना तुमचा जो कोणी बिझनेस पार्टनर असेल, लाईफ पार्टनर असेल, त्याला विश्वासात घेऊन पहिली गोष्ट निर्णय घ्यायचे. कारण मग गैरसमज होणार नाहीत तुमच्यामध्ये. आणि जर एखादी गोष्ट पटली नाही, तर ती सभ्य आणि सौम्य भाषेमध्ये म्हणजे तुम्ही जरी तुम्हाला प्रत्युत्तर द्यायचं असेल किंवा विरोध करायचा असेल, तर तुम्ही चांगल्या भाषेत करायचा. लँग्वेज प्रॉब्लेम होऊन द्यायचा नाही. चुकीची भाषा वापरायची नाही. नाहीतर मग नात्यांमध्ये मग दुरावा येऊ शकतो. यावर्षी म्हणजे जिथं काम करत असाल, घरात असाल, कुठेही असाल तरी गोड बोलायचं. बी डिप्लोमॅटिक. मग नातेसंबंधही छान असतील. विद्यार्थी यश मिळू शकतं विद्यार्थ्यांनाही. छोट्या-मोठ्या चुका होऊ शकतात. सिली मिस्टेक्स आपण म्हणतो ज्याला. कारण बुधाला नेहमी सगळ्याची गडबड असते ना. घाई, घाई, घाई. तर परीक्षा म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स जे देत आहेत त्यांच्यासाठी किंवा जे विद्यार्थी आहेत त्यांनी काय करायचं, की शांतपणे पेपर द्यायचा आणि पेपर पूर्ण झाल्यानंतर एकदा रीचेक करायचं, की आपण काय लिहिलेलं आहे ते. गडबडीत चुकीचं तर उत्तर नाही ना लिहिलेलं, हे चेक करायचं. तर मग तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी खूप छान वर्ष आहे. आता ओव्हरऑल कसं आहे तुम्ही म्हणजे काय करायला पाहिजे तर काही गोष्टी कारण मंगळ महाराज आहेत, तर तुम्हाला डिसिप्लिन तर फॉलोच करायला लागेल. तर म्हणजे आणि 4 ठिकाणी म्हणजे हे केलं, ते केलं, ते केलं अर्धवट सगळं असं नाही. जे कराल ते पूर्ण करा काम. डेडिकेटेड राहा. डिसिप्लिन मस्ट आहे तुम्हाला यावर्षी. कारण ऊर्जा खूप असणार आहे तुमच्यामध्ये आणि मग त्याचं तर तुम्ही काय करू शकता म्हणजे एक्सेस एनर्जी जी तुम्हाला यावर्षी भरपूर असणार आहे, तर तुम्ही जिम जॉइन करा किंवा व्यायाम करा, एक्सरसाइज करा, फिटनेसकडे लक्ष द्या.
आणि आता आरोग्याच्या बाबतीत काय करायचं तर अतिविचार करायचा नाही. म्हणजे संधी खूप येणार आहे. पण तुम्ही काय करणार, म्हणजे संधीचं सोनं कधी होतं, जेव्हा तुम्ही त्याच्यावर पटकन ॲक्ट करता. तुम्ही काय यावर्षी होऊ शकतं तुमच्या बाबतीत, हवेत इमले. म्हणजे ते असं केलं की मी असं होईल, असं केलं की तसं होईल, हे सगळे विचार. अतिविचार करायचे नाही. संधी आली की त्याचं सोनं कसं करता येईल हे बघायचं. आणि म्हणून गडबडीतही निर्णय घ्यायचे नाही. ओव्हरऑल विचार करून, सारासार संयम ठेवून, काम राहून विचार करून निर्णय घ्यायचा. पण संधी हातातून जाईल इतकाही वेळ नाही लावायचा त्याच्यासाठी. तर अतिविचार करायचा नाही. कारण अतिविचाराने मग तुम्ही मानसिक ताण घेणार, त्याचा झोपेवर त्याचा परिणाम होणार. मग या सगळ्याचा परिणाम तुमच्या पचनसंस्थेवर होणार. त्यामुळे यावर्षी मानसिक स्वास्थ्य कसं राहील, पचनसंस्था आपली चांगली कशी राहील याच्याकडे लक्ष द्यायचं. आहारावर नियंत्रण ठेवायचं, चांगलं अन्न खायचं. तर हे सगळं केलं तर मानसिक स्वास्थ्य आणि आरोग्यही छान असेल तुमचं. आणि आता गोष्टी काय करायच्या, तर एकतर नो शॉर्टकट्स. यावर्षी कुठलाही शॉर्टकट वापरायचा नाही. शॉर्टकट वापरलात की तुम्हाला लाँगकट पडला. तर नो शॉर्टकट्स. त्याच्यानंतर नो ब्लेम गेम. म्हणजे हा वेळेत आला नाही म्हणून मी नाही गेलो किंवा मला ट्रॅफिक लागलं म्हणून मी पोहोचलो नाही किंवा कारणं सांगणारे असतात ना, तर तसं राहायचं नाही अजिबात. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्हाला कुठेतरी पोहोचायचं आहे, ट्रॅफिक लागू शकतं, तर अर्धा तास आधी निघा. एक्सक्यूजेस द्यायचे नाही अजिबात, की याच्यामुळे झालं नाही, त्याच्यामुळे झालं नाही. सगळ्या जबाबदाऱ्या आपल्यावर घ्यायच्या आणि त्याच्यामुळे नो ब्लेम गेम. कारण काय होणार आहे, यावर्षी तुम्हाला भरपूर संधी येणार आहेत आणि ते तुम्हाला जर नाही जमल्या ते सगळं कोप अप करायला, तर मग तुम्ही याला त्याला खापर फोडतो म्हणतो आपण, तसं करायचा प्रयत्न करू शकता. तर असं करायचं नाही. तर नो शॉर्टकट्स, नो ब्लेम गेम आणि नो लँग्वेज प्रॉब्लेम. म्हणजे कुठेही जरी मत आपलं नाही, आपलं कोणाशी पटलं, काही झालं तरी सभ्य, सौम्य भाषेमध्ये त्याला प्रत्युत्तर द्यायचं, विरोध करायचा जे काय आहे ते शांतपणे. खराब लँग्वेज वापरायची नाही. जास्तीत जास्त नेटवर्किंग करायचं आणि म्हणजे तुम्हाला वाटतं नाही का, की आता छान आहे वर्ष, हे म्हणताय तर सगळं चांगलं आहे, तर मी आपलं कामाच्या ठिकाणी एका कोपऱ्यात थांबीन. बॉसचं लक्ष गेले की तो मला बोलवेल आणि मग मला संधी देईल. असं होणार नाही. तुम्हाला स्वतःहून पुढे यायला लागेल. मी आहे, हा कॅलिबर आहे माझ्यामध्ये. आय एम द राइट कॅन्डिडेट आणि स्वतःहून पुढाकार घेतला तरच तुम्हाला हे सगळं भेटणार आहे. त्यामुळं बी व्हिजिबल, बी फिजिबल आणि बी फ्लेक्सिबल. तर ह्या जर गोष्टी तुम्ही केल्यात तर तुम्हाला नक्कीच यावर्षी खूप फायदा होऊ शकतो. तुमच्यासाठी शुभ रंग सांगायचे झाले तर हिरवा, पांढरा, गुलाबी, पर्पल हे काही शुभ रंग आहेत. शुभ तारखा सांगायच्या झाल्या तर 5, 14, 23 आणि शुभ दिवस कोणते आहेत चांगले, तर बुधवार आणि मंगळवार. काही महत्त्वाचे महिने, शुभ महिने कुठले आहेत, तर जानेवारी, मे आणि ऑगस्ट हे काही शुभ महिने आहेत. आणि तुमच्यासाठी काही उपाय आहेत का? तर तुम्ही यावर्षी जास्तीत जास्त झाडं लावा सगळीकडे. म्हणजे जिथं तुम्ही ऑफिसमध्ये असाल तर ऑफिसच्या टेबलवर, तुमचं ऑफिस बिझनेसचं असेल तर तिथे, विद्यार्थी असाल तर अभ्यासाच्या टेबलवर, गृहिणी असाल तर किचनच्या ओट्यावर, जिथे कुठे छोटी-छोटी झाडं लावता येतील तुमच्या जवळपास, तुम्ही जिथं आहात त्या तुमच्या एरियामध्ये, तर तसं करा. जास्त जागा असेल तर भरपूर झाडं लावा. झाडांची काळजी घ्या. नुसती लावू नका, त्याची काळजी घ्या. ते वाढतायत कसं, त्याला पाणी वगैरे घाला, खत घाला, हे सगळं करा. त्याच्यानंतर हिरव्या गवतावर चालता आलं तर चाला. बागेमध्ये जाऊन जिथं हे असतात, जॉगिंग पार्क्स वगैरे असतात, तिथे तुम्ही जाऊन त्याच्यावर चालू शकता. त्यानंतर हनुमान चालीसा म्हणा रोज आणि बुधाचा मंत्र म्हणू शकता तुम्ही. ओम बुध बुधाय नमः हा मंत्र म्हणू शकता. तर असा हा मुलांक 5चा व्हिडिओ आवडला का तुम्हाला? आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. आणि आणि आणखीन तुम्हाला जर असे व्हिडिओज पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझ्यासाठी जर काही प्रश्न असतील किंवा माझ्यासाठी काही सूचना असतील तर मला कमेंट करून कळवा. आणि तुमच्या बर्थडेचं तुम्हाला बर्थडेची ॲनालिसिस करून हवं असेल किंवा तुम्हाला वास्तुपरीक्षण करून हवं असेल आणि माझ्याकडून काही दुसऱ्या गोष्टींबद्दल तुम्हाला जानकारी हवी असेल तर तुम्ही मला खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. लवकरच आपण मुलांक 6चा व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यावेळेला आपण भेटूया. तोपर्यंत